हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या माय किचन टेल्स चॅनेलमध्ये। आपण आज बनवणार आहोत झणझणीत आणि झटपट कोळंबी मसाला। चवीला एवढा भन्नाट की घरातील मंडळी कढई चाटून पुसून खातील। आणि काही टिप्सही आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी इथे अर्धा किलो असे मोठे पांढरे शुभ्र साफ केलेले प्रॉन्स घेतले आहेत। त्यात आपण थोडेसे मीठ, हळद, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि 1 चमचा लाल तिखट घालून छान मिक्स करून घेऊ। कोळंबीची मूळ चव तशी थोडीशी गोडसर असते, त्यामुळे मी 1 चमचा लाल तिखट घातले आहे, ज्यामुळे चव बॅलन्स होईल। आता 10 मिनिटे आपण याला असेच रेस्ट करायला ठेवू आणि मसाल्याची तयारी करू। एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात उभे चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे घालून घेऊ। थोडेसे गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊ। मग त्यात चिरलेला 1 टोमॅटो घालू, अर्धा इंच अद्रक आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घेऊ। हे सर्व घटक मिनिटभर भाजून झाले की त्यात 1 वाटी ओल्या नारळाचा किस घालूयात। ओल्या नारळाच्या किसाने रस्याची चव अप्रतिम लागते, तुम्ही नक्की घाला। मग त्यामध्ये 2 चमचे धणे घालू। आपण यामध्ये जास्त मसाल्यांचा भडीमार करणार नाही, नाहीतर काय होते ना, प्रॉन्सची ओरिजिनल चव बदलते। सर्वात शेवटी मूठभर कोथिंबीर घालू आणि सर्व घटक थंड झाल्यावरती वाटून घेऊ। आता एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल आपण घालूयात आणि बनवून घेतलेले वाटण आपण चांगले परतून घेऊया। वाटण छान परतून घ्यायचे। मी इथे कमी तेलाचा वापर केला आहे, तरीही आपला रस्सा छान चवदार होणार आहे। तुम्हाला जर थोडीशी तरी हवी असेल तर तुम्ही तेलाचे प्रमाण वाढवू शकता। मिश्रण थोडेसे परतून झाले की त्यात अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट मसाला घालू। तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर तो घातला तरी चालेल, नसेल तरी काही हरकत नाही। मसाला 2-3 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊ। मग त्यात जातील मॅरिनेट केलेले प्रॉन्स घातल्यावर 1-2 मिनिटे परतून घेऊ आणि चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घेऊ। प्रॉन्स प्रोटीन आणि मिनरल्सने भरलेले सीफूड आहे। चवदार तर आहेच, पण हेल्दीसुद्धा आहे। यामध्ये हाय प्रोटीन्स आणि लो फॅट्स असतात। यामधील B12 ब्रेन, स्किन आणि हेअरसाठी फायदेशीर आहे। पण यामध्ये नैसर्गिक कोलेस्ट्रॉल असते, जर योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि जवळपास 2 वाट्या पाणी घातले आहे। आता 5 ते 6 मिनिटे आपण याला शिजवून घेऊ। लक्षात ठेवा, प्रॉन्स ओव्हरकुक करायचे नाहीत। 5-6 मिनिटे शिजवून घ्यायचे, नाहीतर ते टाईट असे चिवट होतात, त्यांचा मऊपणा निघून जातो। आता याला आपण 5 ते 6 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊ। 5-6 मिनिटांनंतर आपला हा लेस ऑइल प्रॉन्स मसाला रेडी आहे। तुम्ही हा ज्वारीची, बाजरीची किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपाती, फुलक्यांबरोबर सर्व करू शकता किंवा राईस बरोबरही खाऊ शकता। तर कसा वाटला हा प्रॉन्स मसाला, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।